रांगोळी प्रदर्शन ते माझ्याच शेजारच्या गावातलं जुचंद्र इथलं आहे। खरं म्हणजे गाव कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। मी सालाबादप्रमाणे इथे येतो आणि भेट दिल्यानंतर इथे एक विशेष आहे की पूर्ण रांगोळी कलाकार जे आहेत नवनवीन संकल्प तसेच सामाजिक संदेश हा त्यांचा आवर्जून असतो। आणि विशेष करून यावर्षी ऑपरेशन सिंदूर आहे आणि जो एअर इंडियाचा विमानाचा अपघात आहे तो दाखवला आहे। आणि दुसरं म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नामकरणासंदर्भात जो विषय अजून बाकी आहे त्या संदर्भात सुद्धा एक प्रवीण भोईर यांनी या कलाकारांनी मिळून एक रांगोळीचं प्रदर्शन केलं आणि त्याच्यात सुद्धा आम्ही सरकारला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। आणि हे रांगोळी प्रदर्शन म्हणजे एक सामाजिक संदेशच आम्ही मानतो। आणि खरं म्हणजे एक आहे की ह्या कलाकारांना स्वतःच्या स्वखर्चाने हे रांगोळी प्रदर्शन भरवत आहेत। एक संघटना असतील सामाजिक संस्था असतील त्या पुढाकार घेत आहेत, पण विशेष म्हणजे शासनाकडून जी सहकार्य भेटायला पाहिजे जोपासण्यासाठी कलाकारांना जर प्रोत्साहन नाही केलं, नुसतं प्रदर्शनाला भेट देऊन होत नाही, यांना आर्थिक सहकार्य करण्याची आम्ही शासनाला विनंती करतो की असे जे कलाकार आपल्या भारताबाहेर जर आपलं प्रदर्शन टिकवत नेत असतील आणि भारताचं नाव करत असतील तर आपल्याच राज्यामध्ये आणि आपल्याच तालुक्यामध्ये या प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना शासनाकडून योग्य तो निधी प्राप्त झाला पाहिजे आणि कलाकारांना प्रोत्साहन दिलं। दरवर्षी दिवाळीमध्ये हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात येतं। जुचंद्र हे गाव रांगोळीसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखलं जातं। महिला कलाकार आणि सर्वच इथे सहभागी होतात। तसेच 2-3 दिवस अगोदरच या रांगोळीचं प्रदर्शनाचे सगळे नियोजन करण्यात येतं। रांगोळीचं पेपर चिपकवण्यापासून ते रांगोळी सर्व त्याचं नियोजन काढण्यापर्यंत हे सर्व दरवर्षी एक कोणतरी कलाकार सहभागी असतो। तसंच जय मात्रे म्हणून हे कलाकार आहेत, त्यांनी हे प्रदर्शन यावर्षी भरवण्यात आलेलं आहे। जुचंद्रला रांगोळीचं माहेरघर म्हटलं जातं आणि आपल्यानंतर प्रदर्शन बघितलं, ज्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील, ज्यामध्ये निसर्ग असेल म्हणजे रांगोळीचे प्रकार आहेत, ज्यामध्ये कडा रांगोळीपासून निसर्ग असेल, पोर्ट्रेट आहे आणि या प्रदर्शनामध्ये तुम्हाला 3D रांगोळ्या बघायला मिळतील। आणि वेगळ्या प्रकारची रांगोळी आहे ज्याला स्ट्रीप रांगोळी पण बोलतात, जी फक्त मोबाईलमध्ये जर आपण बघितली तर त्या मोबाईलमधून ऍक्च्युअली त्या रांगोळीमध्ये काय काढलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर 2 साइड रांगोळी पण आहे, जी आपण देवीची बघितली एकविरा माता आणि जीवदानी माता, तर ही 2 साइडेड आहे। म्हणजे तुम्ही एका बाजूने बघितले तर वेगळी रांगोळी दिसते, तुम्ही जर फिरून दुसरीकडे गेलात तर दुसरी रांगोळी दिसते। आणि त्यात अजून एक जी आहे जी भौमितिक रांगोळी संजय पाटील यांची काढली आहे। तर संजय पाटील यांची ही रांगोळी ही त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे। म्हणजे रांगोळीतला हा प्रकार आधी होता कणा रांगोळी, टिपक्यांची रांगोळी, पण संजय पाटील यांनी ही भौमितिक रांगोळी डेव्हलप केली आणि ही रांगोळी ते स्पेन पर्यंत घेऊन गेले। म्हणजे आता मागच्याच वर्षी ते स्पेनला गेले होते। तसंच आपली जी पोर्ट्रेट रांगोळी आहे तर आपले जे जुचंद्रचे कलाकार हे दुबई पर्यंत जाऊन आलेत आणि यंदा तर एक मानाचा तुरा आपण बोलू शकतो की सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुद्धा आपले जुचंद्रचे कलाकार गेले होते त्यांची पोर्ट्रेट रांगोळी काढण्यासाठी। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गेली 4 वर्ष आपले जुचंद्रचेच कलाकार आहेत जे त्यांच्या घरी रांगोळी काढायला जातात। तर ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला सर्व प्रकारची रांगोळी इथे बघायला मिळते। याच्यात 3D रांगोळी आहे, पोर्ट्रेट रांगोळी आहे, पाण्याच्या वरती पाण्याच्या खाली यावर्षी आम्ही केला नाही, कारण रांगोळी कलाकार आहेत नाही, आपले मुंबईमध्ये काही रांगोळी कलाकार गेलेले आहेत रांगोळी काढण्यासाठी। इथे 2 in 1 रांगोळी आहे। एका साईडने बघाल तर एकविरा आई दिसते आणि दुसऱ्या साईडने बघाल तर तुम्हाला जीवदानी माता दिसेल। आणि ह्या रांगोळी प्रदर्शनामध्ये मी दिबा पाटील आणि ह्या जुचंद्र गावचे सुपुत्र धर्माजी पाटील ह्यांच्या मी 2 रांगोळ्या केलेल्या आहेत। ह्या रांगोळी प्रदर्शनमध्ये माझ्या ज्या दोन्ही मुलांनी एक इथे रांगोळ्या टाकल्या आणि दिबा पाटलांचं चळवळ चालू असल्यामुळे हा ताजा विषय चालू आहे। जसा ऑपरेशन सिंदूर चालू आहे, विमान क्रॅश हे जसे चालू आहेत विषय, तसं आपला भूमिपुत्र दिबा पाटील ह्यांच्या नावाची पाटी नवी मुंबई विमानतळाला लागावी ह्यासाठी हा संदेश शासनापर्यंत कसा पोचेल हा प्रयत्न मी रांगोळीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे।